फेब्रुवारी महिन्यामध्ये शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मेगा भरती होऊन वर्ग 4 ची नियमित पदे भरण्यात आल्याची माहिती घाटीचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी दिली आहे। याबाबत बोलताना शिवाजी सुकरे यांनी सांगितले की घाटीमध्ये 357 पदांची मेगा भरती ही तब्बल 69 वर्षानंतर करण्यात आली असून 21 फेब्रुवारी 2026 रोजी शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी वर्ग 4 ची नियमित पदे TCS कंपनीने परीक्षा घेतली आहे। यापैकी TCS कंपनीने 355 उमेदवारांची शिफारस केली होती। त्यापैकी 291 पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। 1 मार्च 2026 पासून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पदभार देण्यात येणार आहे। चतुर्थ श्रेणीच्या पदासाठी उच्च शिक्षित विद्यार्थी सुद्धा पात्र झालेत, परंतु त्यांना नियुक्त झालेल्या पदानुसारच कार्य करावं लागणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। नुकतंच दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या संस्थेमध्ये महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये वर्ग 4 कर्मचाऱ्यांची नियमित पदं भरण्यात आली। आपल्या सर्वांना माहीतच आहे की 69 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा आपल्याकडे ही 357 पदाची परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने घेतली होती। त्यामध्ये त्या परीक्षेमधून पात्र उमेदवारांची निवड करून या कंपनीने आमच्याकडं 355 लोकांची शिफारस केलेली आहे। त्यापैकी मागच्या महिन्यामध्ये आम्ही त्यांचे कागदपत्राची पडताळणी केली आणि 291 पात्र उमेदवार त्या ठिकाणी हजर झाले। तर त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही निवड झाल्यामुळं त्यांना रुजू होण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये काही असे उमेदवार आहेत की ज्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याची गरज आहे। असे साधारणतः एक 50 ते 60 वर्ग 4 कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना आदेश देण्यात आलेले नाही, कारण त्यांची जे कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यांनी जे प्रमाणपत्र जोडलेलं आहे ते प्रमाणपत्र त्या संबंधित कार्यालयाकडून विभागाकडून त्याची सत्यता पडताळणी करण्यात येईल आणि ते नंतर त्यांचं रुजू करून घेण्यात येईल। त्यामुळं 291 पैकी साधारणतः एक 200 ते 250 उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत। त्याची एक्झॅक्ट आकडेवारी काढण्याचं काम सुरू आहे आणि 1 तारखेपासून त्यांची प्रत्यक्ष कामाला त्यांच्या सुरुवात होईल। या उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे काम देण्यात येईल। बहुतांश उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत, कोणी BE मेकॅनिकल आहे, कोणी MSc मॅथ आहे, MBA आहेत, BBA आहेत, BSc आहेत। तर अशा उमेदवारांच्या शिक्षणाचाही विचार करण्यात येईल आणि त्यांना साफसफाईची किंवा स्वच्छतेची स्वच्छतागृह स्वच्छ करण्याची कामं देण्यात येणार नाही असं आम्ही त्यांना मान्य केलेलं आहे। परंतु जे त्यांचं पद आहे त्या पदानुसार त्यांना काम करावं लागेल। त्यांचं शिक्षण जरी उच्च असेल परंतु या संस्थेमधील प्रयोगशाळा असतील, रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर असतील, अपघात विभाग असेल, कक्ष असतील, तर त्यानुसार त्या सर्व कर्मचाऱ्यांना काम देण्यात येईल।